हॅलो नमस्कार। आजचा व्हिडिओ मी बनवायला घेतला आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी मुंबईमध्ये। जरा पण हिला काय नको देऊ झाला का काकू हिला काय ते टाकायचं जरा मोठा करू गॅस। नमस्कार, बघू शकता इथे माझ्या मैत्रिणीच्या आई म्हणजेच आमच्या काकू बनवत आहेत गरम गरम चिकन त्यांच्या स्टाईलने। मी इकडे जेव्हा पण येते त्यांच्या हातचं चिकन नॉनव्हेज खाऊन जात असते, कारण खूप चवीला बनवतात, एकदम टेस्टी। हा काय फोडणी देता का असं? पिवळा रस्सा नाही, ते असं आले लसूण लावून शिजवून घ्यायचं ना। अच्छा, कांदा भाजून घेतलेला आहे ना? हा, असं नाही का गावाकडे कसं काळा कांदा भाजतात। हा हा बरोबर, काळा मसाला बरोबर। हा, काळा मसाल्याचं वाटण। आणि आता इकडे कांदा आणि खोबरं, कांदा खोबरं, हा, लसणाची पेस्ट तुम्ही आले लसूण आणि हळद। ओके, मग ते कांद्याचं फोडणी दिली ना, त्याच्यात पण दालचिनी लवंग टाकायची एक एक। हा हा, म्हणून असं सुगंध छान। अच्छा, जरा आणि आता हे ते टाकायचं, जरा मोठा करू गॅस। चला, आता कांदा पण भाजून झालेला आहे आणि एक साईडला आता खोबरं टाकलं आणि बाजूला काकूंनी छान त्याला एकीकडे शिजायला टाकायचं। मग ह्याला ना 5-10 मिनिटं असं हे करायचं, हलवत राहायचं जरा, कोथिंबीर वगैरे हा हा टाकून हे करते। तर तिच्याकडे एवढं होतं तसं आणलं नाही। जिरे पण ह्याच्यामध्ये टाकून थोडंसं टाकायचं, एवढं 1 चमचा भर। अच्छा, बारीक करायचं मग। हा, आता हे गरम झाल्यावरती पाणी ह्या टोपामध्ये टाकायचं आणि हा जो मसाला भाजून घेतला आणि आता हे वाटण करायचं आहे। हे गरम पाणी टाकायचं, हां, परत ठेवायचं, परत पाणी टाकायचं, परत 10-15 मिनिटांनी। मग शेवटी पस्तावते ना। हो, थोडं थोडं बारीक करणार का? हा, ते होत नाही मग, कारण ते बारीक किसलेलं असतं ना। हो, ते ठीक असतं। हे सगळा मसाला भाजून तर झाला, पण वाटण करायच्या अगोदर परत आठवण आली की आपला टोमॅटो भाजायचा विसरला। मग एक टोमॅटो घेतलाय कापून आणि हे चांगलं असं भाजून घेते, म्हणजे फोडणीमध्ये कच्चापणा नाही राहत। ते तेल टाका। हे 350 रुपयाचे डाळीचे घेतले बघा, ह्या आहेत मायलेकी, मैत्रिणीच्या आईच्या आई आहेत आणि यांच्या चालल्यात गप्पा। आता वाटण पण बारीक करून झालेलं आहे, गरम तेलामध्ये चांगलं वाटण केलेलं एक भाग टाकून मला परतवायला सांगितलंय आणि दुसरा भाग परत वाटण करायला गेलेत काकू। मस्त जबरदस्त असा मसाला बनवून रेडी केलाय, वा क्या बात आहे। आणि काय काय असे असतात फुकट खाणारे इकडे, जरा पण हिला काय नको देऊ काकू, हिला काय द्यायचं नाही फुकटचं, आई तर काही नाही द्यायचं हिला। हा का, आगे जाओ, चलो ओ लड़की आई थी ना अभी, उनके घर जाओ। अरे कंटिन्यू करू दे ना यार, तू का मध्ये मध्ये डिस्टर्ब करते? मसाल्याचं असं दाखवायचं नाही, आपण प्रोडक्टिव्हिटी करायची नाही लगेच पब्लिक। वाव, क्या बात कर रही हो। बेटा मीठ नाही टाकलं ना आपण? नाही टाकत। बघा बघा, ही जी मुलगी आहे माझी मैत्रीण, फक्त आहे ना फक्त आयतं खात असत्या, का काय बनवत नाही, जेवण तर काही बनवता येत नाही हिला। हळूहळू तेल सुटत येणार। काकूंनी चांगली आयडिया लावली हा का, ह्याच्यामध्ये पूर्ण उकळलं होतं पिवळा रस्सा आणि पाणी ज्याला बोलतो, त्यानंतर त्यांनी मसाला सगळा भाजला आणि तो ह्याच्यामध्ये टाकलात आणि आता हे चांगलं उकळून मस्त तेल सुटतो झालेलं। आता ह्याला बारीक गॅसवर ठेवले आणि काकूनी इकडे घेतला आहात भाकरी करायला, त्याही तांदळाच्या। मैत्रिणीच्या घरी मी मस्ती भरपूर केली आहे, आता मला जेवण करून निघायचं आहे ठाण्याला, पुण्याला।
म्हणजेच माझ्या सासरला. आणि काकूने इकडं आमच्या दोघींसाठी इकडे ताट रेडी केले आणि आता चला सुरू करूयात मस्त जेवण. खूप टेस्टी आणि खूप छान रस्सा झालेला. आणि आता झालेलं आहे जेवण वगैरे करून आणि मी निघते आहे माझ्या सासरला रिटर्न. चला बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.